कोल्हापूरमध्ये सध्या उत्सव सुरू आहेत. नुकताच उत्सव अतिशय आनंदात उत्साहात पार पडलेला आहे. त्याचबरोबर काही दिवसांवरच दसरा आलेला आहे. या दसऱ्याचा उत्सव कोल्हापूरकरांसाठी एक आनंदाचा उत्सव असतो. एक वैशिष्ट्यपूर्ण असा दसरा कोल्हापूर साजरा करत असतात आणि याच दसऱ्यानिमित्त दुर्गामातेची पूजा बांधली जाते आणि त्याच दुर्गामाता आज कुंभार गल्लीमध्ये आकार घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं रंगकाम असेल, मूर्तिकारांनी त्यांची जी मूर्ती घडवली आहे त्यांचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळते. नेमकी त्यांची ही जडणघडण कधीपासून सुरू आहे, मूर्त्या कशा घडतात जाणून घेऊयात. चला तर मग आपल्यासोबत मूर्ती कलाकार राजेश कुंभार सर आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की दुर्गामातेची मूर्ती बनवत असताना ते कधीपासून सुरुवात करतात, कशा पद्धतीनं त्यांच्या या मूर्त्या बनवल्या जातात. नमस्कार सर. हां नमस्कार. ज्या आता दसरा जवळ येतोय, दसऱ्यानिमित्त लागणाऱ्या ज्या आपल्या दुर्गामातेच्या मूर्ती असतील त्या मूर्तींच्या बांधणीची सुरुवात आपण कधीपासून करता? हे जे आता लब्बर मोल्डिंग डायमधल्या मूर्त्या आहेत हे जवळजवळ 6-7 महिने आधी काम चालू असते मूर्त्यांची डाय वगैरे बनवणे. त्यानंतर साच्यातनं ते मूर्त्या बनवल्या जातात. साधारणतः ह्या वर्षी गणेश उत्सवानंतर हे म्हणजे दसऱ्याचे हे जे खूप कमी वेळ राहिलेला आहे, गॅप खूप कमी आहे. 20 दिवसाचा फक्त गॅप होता. त्यामध्ये हे सगळ्या मूर्त्या घडवण्याचं काम सर्वत्र फास्टच चालू आहे आणि मंडळांची मागणी कोल्हापुरात जास्त प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि वेळ कमी आहे. त्यामुळे दिवस रात्र काम चालू आहे. पूर्ण अन्न पाणी जेवण वगैरे सगळं बाजूला ठेवून मूर्त्या बनवण्यात काम पूर्ण करण्यात सगळी मग्न आहेत कुंभार. आणि आम्हालासुद्धा जरी म्हणजे काय प्रॉब्लेम असला तरी सगळं बाजूला ठेवून आम्ही पहिला हे काम पूर्ण करण्याचे एक ध्येय रखतो आहे, मनात ठेवतो आहे. अशा पद्धतीनं आता कोल्हापुरात सुंदर मूर्त्या ह्या आता आकर्षक मूर्त्या अशा बनवायला ह्या 4-5 वर्षात सुरू आहे. त्यामुळे मागणी जास्त वाढलेली आहे. बेंगलोर, कर्नाटक, मला सांगतो सगळी तिकडली लोक ही कोल्हापुरात जास्त करून मूर्त्या, कलरकाम जास्त फेमस आहे कोल्हापुरात. कलरकाम चांगलं होतं आहे त्याच्यामुळं इथे जास्त लोक येतात. त्यामुळं कामाचा लोड वाढलेलाच आहे. दिवसरात्र काम करूनसुद्धा मूर्त्या म्हणजे शक्यतो लोडच काम आहे भरपूर, अशी परिस्थिती झालेली आहे. मला सांगा की आपण ज्या ह्या मूर्त्या बनवताय त्याचा एक अखंड साचा असतो की त्याचे वेगवेगळे भाग आपल्याला तयार करावे लागतात? नाही, हे पहिला कच्ची मूर्तीचं बनवून घ्यावं लागते. त्यानंतर त्याचं बरंचसं मोल्डिंग असते, लब्बर लावणे, पूर्ण साचाच तयार असतो आहे. पण त्याच्यामागं लय खूप कष्ट आहेत. जवळजवळ 2-3 महिने त्यातच जातात ती मूर्ती बनवून त्याचा डाय काढण्यात. असं ते कष्टाचं काम आहे खूप. त्यानंतर ती मूर्त्या आपल्याला त्यातनं निघून म्हणजे बनवू शकतो आपण, असे ते असते. कोणतीही मूर्ती असू दे, प्रत्येक मूर्तीमध्ये चेहरा हा महत्त्वाचा असतो. आपण दुर्गामातेचा ज्यावेळी चेहरा बनवत असतात त्यावेळी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींना फेस करावं लागतं? त्याचं पॉलिशिंग असेल, कशा पद्धतीनं आपल्या सर्व कुंभारांचं काम चालतं? चेहरा महत्त्वाचा भाग असतो मूर्तीचा आणि फेसिंग चेहऱ्यावरती जास्त करून मूर्त्या उठावदार दिसतात. त्यामुळं कुठल्या काही जणांनी गोल चेहऱ्याच्या मूर्त्या आवडतात, काही जणांनी उभा चेहरा असे जे मूर्तीचे चेहरे आहेत. बंगाली ते असे प्रत्येक देवींचे चेहरे वेगवेगळे आहेत. आणि आता तरी ते मूर्त्या आलेल्या आहेत, खळी गालाला खळे असलेल्या, हसलेल्या वगैरे अशा खूप छान मूर्त्या आता म्हणजे प्रगती झालेल्या आहे. मग त्यामध्ये कसं असते की चेहरा हा हात हे महत्त्वाचे भाग, फिनिशिंग चांगले झाले तर पुढचे कलरकाम चांगले होते. आपण ज्यावेळी मूर्ती बनवत असतात त्यावेळी कोणतं ध्येय म्हणजे मनामध्ये काय असतं की बाबा आज आपल्याला अशा पद्धतीची मूर्ती बनवायची किंवा तिला साज शृंगार असेल, कलरकाम असेल, कशा पद्धतीने हे सर्व केलं जातं? हे मूर्ती बनवणे म्हणजे एवढं सोपा विषय नाही आहे. जसे की तुम्ही कंपनीतनं एखादा ट्रक नवीन घेतला तर त्याचं पूर्ण बनवणे तर त्या टाईपमध्येच असते. कच्ची मूर्ती आणणे, त्याला शेकोटी घालून वाळवणे, भट्टी घालून वाळवणे, त्यानंतर त्याच्यावर बरंच काय काम येते. हात जोडणे, त्यानंतर तुम्हाला सांगतो व्हाईट मारणे, बॉडी कलर मारणे, असे वेगवेगळे भाग आहेत कामाचे.
सर्व पूर्ण झाल्यानंतर शेडिंग, डोळे आणि मग त्या लास्टला गोल्डन मारली जाते. त्यावेळी ती मूर्ती पूर्ण तयार होते. असा हा भाग आहे कामाचा. सध्या किती मूर्त्या अशा तयार झालेल्या आहेत आणि काही बाहेरही पाठवण्यात आलेल्या आहेत का? बाहेर पाठवण्यात आलेले आहेत. प्रत्येक कुंभाराकडे मला वाटते कोण जास्त ह्याला काम कसं गणेश मूर्त्या आणि ह्या मूर्त्यांनी लय फरक आहे. त्याला 8 हात जोडा लागतात. त्यामुळे शक्यतो जास्त कोण मूर्त्या वगैरे बनवायच्या म्हणजे 4-5 प्रत्येक कुंभार असं धरतो. पण काही कारखान्यातनी 30-40 मंडळं असतात. मग तिथे ते जास्त जरा लोड काम होते असा विषय आहे. सध्या तुमच्याकडून किती मूर्त्या बाहेर पाठवण्यात आलेल्या आहेत? सध्या आमच्याकडून एक 20भर मूर्त्या बाहेर पाठवण्यात आलेल्या आहेत आणि इथे मंडळांच्या मूर्त्या एक 30भर आहेत. असेच चालू आहे काम. तरी साधारण कधीपर्यंत या मूर्त्यांचं सर्व काम पूर्ण होईल? तरी आता 6 दिवस राहिलेले आहेत. दुर्गा मातेच्या आदल्या दिवशी संपूर्ण मूर्त्या डोळे वगैरे आखून क्लिअर काम पूर्ण करून ठेवलेले असते आम्ही. अतिशय सुंदर अशा सुबक मूर्त्या या कुंभार गल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या सुंदर मूर्त्यांचं घडण ज्यांनी केलेले आहे ते गोरखनाथ कुंभार आपल्यासोबत आहेत. सरांकडून जाणून घेऊया किती दिवस झालं या सुंदर मूर्त्या बनवण्यासाठी त्यांना लागले, कशा पद्धतीनं त्यांचं त्यामध्ये योगदान होतं. नमस्कार सर. हां नमस्कार. मी आता 1 महिना जवळजवळ आमचं काम चालू आहे मूर्त्यांचं आणि आता बाहेर जवळजवळ मला वाटते 40भर मूर्त्या बाहेर रंगवून गेलेल्या आहेत आणि कच्चा पण माल जातो आहे आमचा. कर्नाटक वगैरे असं कोल्हापूरमध्ये जास्त नाही परंतु कर्नाटक साईडला जास्त जातो आहे माल. आणि आता जवळजवळ 250 मूर्त्या कच्च्या बाहेर गेलेल्या आहेत आणि 40भर मूर्त्या रंगवलेल्या आहेत आम्ही. 1 महिना झाला आता चालू आहे काम. तरी साधारण या मूर्त्या आपण पाहतोय वेगवेगळ्या रंगांच्या वेगवेगळ्या रूपातील मूर्त्या आहेत. आपल्याकडे कोणकोणतेही आपण रूपं या देवींची साकारलेली आहेत? आता ही महालक्ष्मीमध्ये पण आहे आमच्याकडे. परत ते उभ्या देव्या आहेत, ह्या सुट्टी वाघ आहेत, त्यांना उभ्या देव्या आहेत. परत सिंहावरती बसलेली आहे, शेरावाली वगैरे म्हणतो आपण, तशा प्रकारच्या आहेत. जशी मागणी असेल तसं म्हणजे हे करता येते. तरी सध्या लोकांकडून जास्तीत जास्त कोणत्या देवीची दुर्गा देवीची मागणी केली आता जाते? त्या उभ्या देव्या आहेत ह्यांची जास्त मागणी आहे कारण की त्यांना 9.5 दिवस 9 साड्या नेसवायला येतात म्हणून उभ्या देवीला जास्त मागणी आहे. वाघ वगैरे सुट्टा असतो तिला, सिंह सुट्टा असतो त्याच्यामुळे त्यांना जास्त मागणी आहे उभ्या देवांना. तरी साधारण आता आपण ह्या मूर्तीचं घेऊया. ही मूर्ती बनवायला आपल्याला किती दिवस लागले? ही आमचं काय छाप तयार झाल्यानंतर मला वाटते 2-3 दिवसात तयार होते. पेंटिंग करायला 1-2 दिवस जातात आणि वाळवायला जास्त दिवस जातात. वाळवायला मूर्ती म्हणजे आता ह्यावेळी पाऊस जास्त होता त्याच्यामुळे मूर्त्या लवकर वाळल्या नाही, त्याच्यामुळे जरा वेळ झाला. तरी साधारण आपण आता मूर्ती बघतोय, अतिशय सुंदर तिचे डोळे असतील, तिचं एकंदर साडी असेल, सगळं शृंगार वगैरे केला. ते करत असताना तुमच्या मनामध्ये एक भावना, काय नेमकी भावना असते? भावना म्हणजे काय, आता देवाचं काम करतोय म्हटल्यावरती भावना अशी म्हणजे खूप बरं वाटते. देवाचं काम करतो कुठेतरी म्हणजे आपल्या मनाला हे वाटते की बाबा देवाचं आम्ही काम करतो आहे आणि त्याचं आम्हाला खूप म्हणजे हे मिळते प्रत्येक वर्षी. म्हणजे आपल्याला काहीतरी म्हणजे हे वाटते की हां समाधान वाटते एवढंच. डोळे बनवत असताना कशा पद्धतीनं ते डोळे बनवले जातात, त्यासाठी एक विशिष्ट कला आपण वापरता का? डोळे आम्ही सध्या काय म्हणजे आमचं रंगवण्यातच काम आवरत नाही, त्याच्यामुळे डोळे बनवायला आम्ही काय नाही स्पेशली माणूस ठेवलेला आहे. काम चाललेलं असतं एकंदर. तो खूप म्हणजे हे आहे त्याचं काम, त्याला वेळ लागतो खूप आणि 1 दिवस पूर्ण जातो त्याला 10 मूर्त्या डोळे पेंटिंग करायला. बजाब माजगावकरचा गणपती आहे त्याचे डोळे आखतोय, पावा माजगावकर तो डोळे आखतोय. आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया या दुर्गादेवी नेमक्या तयार कशा होतात. नमस्कार. नमस्कार सर, आता दसरा येतोय आणि या दसऱ्यानिमित्त ज्या दुर्गामातेच्या मूर्त्या बनवल्या जातात त्यांचं तुमचं काम कधीपासून चालू होतं, ते कसं असतं, या संदर्भात जरा माहिती सांगा. आमचं गणपती झाल्यावर 2-3 दिवसांनी लगेच काम चालू होतं. आमच्याकडे काय छाप आम्ही तयार करतो लगेच, त्याची आम्ही POP प्लॅस्टरमध्ये लगेच आम्ही 4-5 दिवसात उठवतो. 10 ते 12 दिवस आम्ही ते काम चालू ठेवतो. त्यानंतर आम्ही काम बंद करतो. कलरचं काम चालू असते, लवकर करावं लागतं देवीचं, त्यामुळे लवकर आम्ही ते दुर्गामातेचे आम्ही काम चालू करतो. कलर काम करत असताना कोणकोणते टप्पे असतात, म्हणजे कुठून सुरुवात करताय आणि कुठंपर्यंत त्यांचं कलर काम चालू असतं? पहिला आम्ही बेसिंगला आम्ही पॉलिश पेपर मारतो, हात जोडून पहिला व्यवस्थित फिनिशिंग करून देतो.
नंतरनं व्हाईट मारतो. व्हाईट झाल्यावर परत पॉलिश पेवर मारतो की त्याचा फिनिशिंग चांगले यावं ह्यासाठी. नंतरनं मग आम्ही बॉडी कलर, नंतरनं साडीचा कलर, गोल्डन कलर, नंतरनं मग लिकाई शेवट आम्ही लिकाई करतो आहे. नंतरनं मग आम्ही राहिलेले किरकोळ काम बेस ते शेवट 2 दिवस अगोदर करतो. जे काही देवीला शृंगार केला जातो किंवा देवीची जी सजावट केली जाते त्यामध्ये ती कशी केली जाते, आपल्यापुढे काय आव्हान असतं हे सजावट करत असताना? जेणेकरून मंडळाला आपल्याकडून जेवढी चांगली मूर्ती देण्यात येईल तेवढी आम्ही त्यांचं हे करतो. म्हणजे ज्या की एक मंडळं असतात की अशी पाहिजे तशी पाहिजे, आमच्या पद्धतीनं आम्ही जेवढी सुंदर बनवतो तेवढीच आम्ही त्यांच्यासाठी करतो आहे. आमच्याकडनं जेवढं काम चांगलं होईल तेवढं आम्हाला त्यासनी समाधान मंडळाला झाले की आम्हाला बरं वाटते. देवीचे जे आपण डोळे साकारत असतो ते डोळे साकारत असताना काय भावना असतात तुमच्या, कशा पद्धतीचे डोळे असावेत असं आपलं वाटतं? प्रत्येक मंडळ म्हणतो देवीत फक्त देवीच्या चेहरा आणि डोळे एवढे आम्हाला चांगले काम करून पाहिजे. आम्ही फक्त डोळ्याकडनं आम्ही फक्त त्यांच्याकडं आमच्या भाऊ आमचे जे लिकाईवाले असतात त्यासनी आम्ही सांगतो आम्हाला फक्त देवी डोळ्यातच उठली पाहिजे. ते जेणेकरून डोळे खरोखर जिवंतपणा त्यात आम्हाला दिसला पाहिजे देवीचा. तरी साधारण सर आपल्याकडे सध्या कोणकोणत्या रूपातील देवींच्या मूर्त्या आताच तयार आहेत? आमच्याकडं आता साधी सूर्यप्रभावळी काय, वाघाला म्हणजे वाघ अंतराळे आहे, त्या नवीन पॅटर्नमध्ये काय तर एक आहे. आणि दुसऱ्या काय सिंपल मग उभारलेली एक आहे. नंतर सिंपल मग आपल्या वाघावर जास्त करून कोल्हापूरमध्ये वाघावर बसलेलेच मागतात, सिंहावर बसलेलं मागतात. नंतर मग एक महालक्ष्मी आपल्याकडं पॅटर्न एक असतो आहे तेवढेच. माझे नाव सीमा संतोष होडगे. आम्ही गणपतीची मूर्तीपासून दसरा आला की अनंत चतुर्थीनंतर आमचं देवींचं काम चालू होते. मग आपलं कशा पद्धतीच्या देवींच्या मूर्त्या बनवल्या जातात? वेगवेगळ्या प्रकारच्या बाबा महालक्ष्मी, तुळजाभवानी, स्टँडिंगच्या बसलेल्या वेगवेगळ्या रूपातल्या देवी आपल्याकडे बनवल्या जातात. हे काम करत असताना काय अनुभव येतो? घरचं काम असेल आणि परत हे काम कसं असतं तुमचं एकूण मॅनेजमेंट किंवा कसं तयारी कशी असते? तसं काय नाही, एवढा काय कंटाळा येत नाही. एकदा कामात लागलं की म्हणजे घरचं पण काय एवढं टेन्शन पण येत नाही बाबा. एवढं म्हणजे कंटाळावाना हा नाहीच आहे. असं म्हणजे काम पण नाही असं हे वाटत नाही एवढं इतकं काय. कामात असलं की म्हणजे देवीच्या ह्याच्यामुळं की नाही आम्हाला देवीचा म्हणजे आशीर्वादच म्हणायचा एक प्रकारचा आम्हाला, की तिला म्हणजे तुम्हाला करा असं काय. मूर्ती आता तुम्ही तयार करताय, मूर्ती बनवत असताना तिचं कशी बनवली जाते? नेमका साचा असतो की तुम्ही संपूर्णच तिची बनावट करता? पहिलं कास्टिंग अशा पद्धतीने निघलेलं असते, त्याच्यानंतर जोडकाम आलं, फिनिशिंग आलं, क्लिअर सगळं फिनिशिंग करून नंतर मग कलर कामाला मूर्ती जाते. फिनिशिंग असेल किंवा हात वगैरे जे बसवले जातात ते काम करत असताना काय तुम्हाला आव्हानांना सामोरं जावं लागतं? कशा पद्धतीनं हात बसवले जातात, त्यांचं पॉलिशिंग असेल कसं केलं जातं? व्यवस्थित मॅचिंग झालं पाहिजे, ते जोडले असं दिसलं नाही पाहिजे. पूर्ण अशी मूर्ती साच्यातनं तयार झाल्यासारखीच बाहेर आले साच्यातून अशी दिसली पाहिजे ती. तुम्ही आता मूर्त्या बनवताय, एक कलाकारच तुम्ही आहात की तुम्हाला देवाने ती देणगी एक दिलेली आहे कलाकारांची? तुमची नजर कशी असते? देवीचा चेहरा असेल, तिचा पेहराव बनवत असताना मनात काय आपल्या भावना असतात? काय नाही इतकं म्हणजे भारी वाटतं असं तिचं म्हणजे करताना. आपलं म्हणजे तिचं काम करतो म्हणजे आपलं भाग्यच एक म्हणायचं, म्हणजे नशीबच म्हणायचं एक प्रकारचं. आम्हाला म्हणजे असं एवढं काय हे वाटत नाही म्हणजे असं करताना, किंवा कंटाळा येत नाही, टेन्शन येत नाही. जरी कामात एकसारखं राहिलं की म्हणजे कसा वेळ निघून जातो हे पण कळत नाही. देवीचं काम करताना एक आनंद जो वेगळाच असतो इथं. तिला आकार देणं, तिचं ते शृंगार म्हणा, तिचा चेहरा व्यवस्थित क्लीन करणं, ते आकर्षित दिसावी मूर्ती, असं हेच ध्यान असते आमचं फक्त. तिला ज्यावेळी सजवत असते, तिला लाली लावणं असेल, नथ घालणं, कानातल्या म्हणजे रिंगा किंवा तिचे दागिने असतील, हे रंगवत असताना मनामध्ये कशा भावना असतात आणि काय करता नेमकं तुम्ही? किती खूप छान खूप आनंद होतो. अजून किती करू असं होते. कंटाळा येत नाही. अजून किती सुरेख होईल आमच्याकडून काम, अजून किती देवी सुरेख दिसेल याचाच विचार असतो डोक्यात. तरी साधारण आपण अनेक मूर्त्या रूपातल्या बनवला असं म्हणाला, मग त्यातली अशी एखादी मूर्ती जी तुमच्या मनाला भावली, जी तुम्हाला आवडली? आपली तुळजाभवानी, आपली कोल्हापूरची तुळजाभवानी आपलं नाव आहे, आपलं प्रसिद्ध आहे कोल्हापूरची तुळजाभवानी व महालक्ष्मी, आता दुर्गा माता,
ह्या आपल्या प्रसिद्ध आहेत कोल्हापुरातल्या तुळजाभवानीतील. तुम्हाला आवडलेली मूर्ती अशी कोणती आहे? म्हणजे तिचं रूप, उभी मूर्ती असेल, बसलेली असेल, कोणती आवडली तुम्हाला? बसलेली सिंहावरचे काय वाटतं? दुर्गा माता. दुर्गा माता. नगरी ही कलानगरी म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या कुंभार गल्लीतील कलाकार हा 101 आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण या ठिकाणी पाहिलं की एक विविध रंगी अशा मूर्त्या, विविध रूपातील मूर्त्या दुर्गामातेच्या उभारण्यात आलेल्या आहेत. काही मूर्त्यांचं काम अजूनही सुरू आहे. थोड्याच दिवसांवरती दसरा आहे आणि या दसऱ्यानिमित्त जी दुर्गापूजा केली जाते त्या दुर्गापूजेसाठी सध्या ज्या काही उभ्या मूर्त्या असतात त्यांची मागणी जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, जेणेकरून 9 दिवस त्या 9 रूपांमध्ये तिची पूजा मांडता येईल या अनुषंगानं सध्या उभ्या मूर्त्यांची मागणी जास्त असल्याचं पाहायला मिळालं. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील, सोबत रितेश सावंत.